हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणल्यास तुम्हाला लगेच येतील. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आज दिवसाची सुरुवात माझी 5 वाजताच झाली होती. 5 वाजताच उठले. अगोदर तिकडं फुलं वगैरे आणायला गेले. 5 वाजताच गेले होते फुलं वगैरे आणायला. 5-5:30 वाजले असतील. फुलं वगैरे आणली की तर आमच्या इथे 4 वाजता जरी उठलं तरी पण फुलं कधी सापडतच नाहीत. फुलं वगैरे आणले मी जेवढे होते तेवढे. इथं आज अंघोळ वगैरे करून घेतली होती. फरशा पुसल्या होत्या. लगेच पूजा पण करून घेतली. पूजा झाली की लगेच मी माझा स्वयंपाक करून घेतला. आज इथं मला वरण भात, कारल्याची भाजी, पोळी असा स्वयंपाक करायचा होता. बाहेर पाऊस चालू असल्यामुळं लेकरं कुठं बाहेर जात नाहीत. त्याच्यामुळं मग मी माझं झालं की लगेच मी लेकरांचं पण आवरून घेतलं होतं. लेकरांनी पण नाश्ता वगैरे केला होता. लेकरांचा नाश्ता वगैरे झाले की मी माझ्या कामाला लागले. लेकरांचं असंच दिवसभर चालू असते. आता आमच्या इथं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे लेकरांना बाहेर पण जाता येत नाही. इथं मी अगोदर वरण भात लावून घेतलं होतं. नंतर पोळ्या टाकून घेतल्या. भाजी पण करून घेतली होती. भाजी एकदम साध्या पद्धतीने करून घेतली. छान असे कारले आमच्या इकडं अशीच लागते भाजी. आवडते सगळ्यांना. फिकं वरण असलं की वरण भात, फिकं वरण आणि भाजी. छान कारले फ्राय करून घ्यायचे. कांदा लसूण टाकायची. कांदा लसणाची पेस्ट टाकली तरी चालते. मी इथे कांदा भाजून घेतला. त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकली. चटणी मीठ टाकलं आणि कारले फ्राय करून घेतले. लेकरं पण आवडीनं खातात अशी भाजी. कडू लागत नाही, काही नाही, एकदम छान लागते. इथं माझा वरण, हा भात आणि छान अशी फ्राय केलेली कारल्याची भाजी. अशीच फ्राय करते मी, लेकरांना आवडते म्हणून. इथं सगळ्यांना भुका लागल्या होत्या. यांनी तोपर्यंत माझ्या पोळ्या होईपर्यंत लेकरं जेवायला मागू लागले म्हणून यांनी तोपर्यंत ताट पण वाढून आणलं होतं. त्यांचं झालं की लगेच मी पण जेवण केली. माझं जेवण होईपर्यंत इथे लेकरांचं चालूच होतं आमच्या. तर तू यांच्यासोबत जेवला होता अगोदर. तरी पण आमच्या इथे लेकरं बसलं त्याच्यासोबत बसतात. बाबाला ते जेवू देत नाही, त्याच्यामुळे बाबा इकडे जेवत पण नाहीत. असेच करतात म्हणून. हे मग आमचा मूवी टाईम. तुला पिक्चर बघायचा का गं? हां, पिक्चर बघायचा का? किती दिवसापासून बघितला नाही ना? नाहीतर आम्ही एरवी तातू जन्मायच्या अगोदर, शिती व्हायच्या अगोदर तर दोन पिक्चर बघायचो डेली. आता होतच नाही आमच्या पिक्चर बघणं ना. कंटिन्यू आमच्या इकडं पाऊस चालू आहे बाहेर. कंटिन्यू 8 दिवस झाले. 8 हो ना. कशी ती हे कंटिन्यू 8 दिवस झाले पाऊस चालू आहे. हे आमचं पिक्चर. आता मी 2-3 महिने झालं मूवी टाईम आहे आमचा. काहून ग? बरं तू उठल्या उठल्या रडतं काहून कशी ती? भया रडते का उठल्या उठल्या? भया रडते का उठल्या उठल्या? कशी ती? काय दुखायला? खरं सांग. औषध घ्यायचं का? बरं नाही, औषध देत नाही. खरं सांग. मग खरं सांग, काय दुखायला? काहीच नाही. काहून रडू लागली का तू उठल्या उठल्या? मग आता रडतो का? चल, ड्रॅगन फ्रूट्स खात नाही का? पोट दुखायला ना तुझं? तुला आवडते का ड्रॅगन फ्रूट्स? नाही आवडत ना. जाऊ दे, झोप दे, जाऊ दे. तिथं आम्ही आज 2-3 महिन्याच्या नंतर कंटिन्यू पिक्चर बघत होतो. त्याच्यामुळं म्हणलं काहीतरी यांनाही बोलायला लावा आणि आपण पण बोलावं. आमच्या इथं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं घरातच धुणं वगैरे टाकावं लागायले, कारण बाहेर जागाच नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे. इथं मग मी दुपारच्या वेळात थोडाफार वेळ होता. तातू काय उठला नव्हता म्हणून मग मी वाती करून घ्यावं म्हणलं, कारण आता उद्यापासून सणांना सुरुवात होते. मग मला वाती लागतात. आता प्रत्येक सणाला वाती लागतात ना. मग दुपारच्या वेळेमध्ये काहीतरी करायचं म्हणून काहीतरी काम काढतेच मी.
कधी वाती करते किंवा कधी प्रेस करायची, कधी असंच. मग लेकरांच्या वेळामध्ये लेकरांच्या मूडवर आहे. जर लेकरांचा मूड चांगला असेल तर काहीतरी काम काढता येते, जर लेकरांचा मूड नसेल तर मग काहीच नाही काम करता येत. म्हणून मग मी अशी ती एकटी खेळते. तातूच कसं, तातू खेळत नाही, तातू खेळत पण नाही आणि तातूचं सारखं रडणं चालूच असते. काही काम पण करू देत नाही तातू. त्याच्यामुळं मग मी तातूला वेळ होता उठायला, हे पिक्चर बघत बघत काहीतरी काम म्हणून मग अगोदर कापूस सोलून घेतला, थोडाफार अजून सोलून पण ठेवावं लागते मला. आणि नंतर मग थोड्याफार वाती केल्या नव्हत्याच मला, संध्याकाळच्या दिव्याला, सकाळच्या दिव्याला लागतात म्हणून मग मी करून घेऊ लागले. हे इथं शेतीचं चालूच होतं. तोपर्यंत मध्ये शेतीचा पोट खूप दुखायला म्हणून शेतीची संडास 3-4 वेळा शेतीला संडासला न्यावं लागलं. तिच्या पाण्यामध्ये बदल झाला की तिचं पोट दुखतेच, तिचं हे पोटाचा त्रास आहेच. ही शेती मांडीवर झोपत होती. मम्मा माझं खूप जास्त पोट दुखायला, औषध घ्या वाटत नाही तिला. औषध घ्यायचं म्हणलं की पोट दुखन चाललंय म्हणते. अरे पण टेडी आपला खराब होईल ना. तात्या काय केलं तात्या हे? मा तात्या असं करतात का रे? इथं शेतीचं तातूचं चालूच असते. त्यांनी तसा राडा घालून ठेवला होता, ते मी पूर्ण आवरला. आवरणं झालं की लगेच संध्याकाळचा दिवा वगैरे लावणं झाला की लगेच मी माझं संध्याकाळचं कुकर लावून घेतलं. संध्याकाळी काय मला साधंच करायचं होतं, भरडा करायचा होता. कारण सकाळीच वरण भात भाजी पोळी केली होती. दिवसभर लेकरं भाजी पोळी खातात, वरण भात खातात म्हणून भरडा पण आवडीनं खातात. शेतीचं आज खूप जास्त पोट दुखू लागलं. औषध घ्यायचं म्हणलं की शेती नकोच म्हणते. म्हणून मग मी म्हणलं तिला पण खायला होते साधा. यांनी खात नाहीत म्हणून मग आम्ही तिघांनाच केला. बाबाला पण आवडते. इथं तांदूळ घेतले, 1 वाटी तांदूळ 1 वाटी डाळ टाकून भरडा केला की छान होते. तोपर्यंत यांनी लेकरांचा अभ्यास घेऊ लागले. 94 नाही, हे वरचं राहिलं. 94 94 95 95 96 96 97 97 98 98 99 99 100 100. इथं झाला होता लेकरांचा अभ्यास. मी माझा भरडा पण करून घेतला. इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इथं लेकरं काय 11:30 वाजले तरी झोपायचं नाव घेत नव्हते. आता रात्रीच्या 11 वाजलेत, तुम्हाला झोपायचं का नाही? तातू तुला झोपायचं नाही ना? जे उद्या ब्युटी झोपलं नाही त्याला उद्या घेऊन जाऊ ना आपण. तातू झोपायचं नाही का? त्याला झोपू देऊ, उद्या त्याला नेऊ नाही. गुरुपौर्णिमा